केळी पिकासाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा मोठी व्यापारी पेठही आहे। खानदेशातला महत्त्वाचा जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे। या जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ असून त्यापैकी जळगाव या मतदारसंघाचा आढावा सुरुवातीला घेऊया। उत्तर महाराष्ट्रातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। मुंबई नागपूर यांच्या दरम्यान असलेलं जळगाव हे गेल्या काही दिवसात जरा जास्तच चर्चेत राहिलं होतं। सत्तारूढ भाजपा आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत राजकारणाचं केंद्र म्हणून ते सतत चर्चेत आहे। केळी पिकांचं माहेरघर म्हणून जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे, तर गुजरातशी व्यापारी संबंध असल्यानं जळगाव हे व्यापारी केंद्र देखील आहे। सोन्याची आणि कपड्याची मोठी बाजारपेठ इथे आहे। रखडलेले सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहतींची खुंटलेली वाढ आणि बंद असलेला विमानतळ हे या मतदारसंघातले प्रमुख चर्चेचे विषय आहेत। 2014च्या निवडणुकीत भाजपाचे A.T. पाटील विजयी झाले होते। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता। यावेळी देखील राष्ट्रवादीने गुलाबरावांनाच पुन्हा मैदानात उतरवलं असून भाजपानं मात्र A.T. पाटील यांचं तिकीट कापून विधान परिषदेतल्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे। गुलाबराव देवकर यांच्यावर घरकुल घोटाळ्याचा मोठा आरोप असून त्यामुळे त्यांना आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता। स्मिता वाघ या मात्र राज्याच्या राजकारणात फारशा चर्चेत नाहीत। त्या थेट राज्याच्या विधान परिषदेत आल्या आणि आता थेट खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। या मतदारसंघातले जळगाव शहर आणि चाळीसगाव हे 2 विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून पाचोरा भडगाव आणि जळगाव ग्रामीण या 2 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत। पारोळा एरंडोलमध्ये राष्ट्रवादी तर अंमळनेरमध्ये अपक्ष आमदार निवडून आले आहेत। काँग्रेसचे विजय नवल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव मोरे हे 2 अपवाद वगळले तर 1981 सालापासून भाजपाचाच खासदार इथून निवडून आला आहे। त्यामुळे जळगाव मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो। जळगाव शहरात पूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते असणाऱ्या आणि नंतर शिवसेनेचे मंत्री राहिलेल्या सुरेशदादा जैन यांचं वर्चस्व बराच काळ होतं। मात्र यावेळी भाजपानं बरीच वर्ष त्यांच्या ताब्यात असणारी महानगरपालिका आपल्याकडे खेचून घेतली आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षांतर्गत संघर्षामुळे मागे पडावं लागलं असलं तरी त्यांची पकड अद्याप कायम आहे। या जिल्ह्यात भाजपानं नव्यानं उदयाला घातलेलं नेतृत्व म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि तिसरे शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील या तिघांमधला सत्ता संघर्ष गुलाबराव देवकरांना फायद्याचा ठरतो की हे तिघे आपसातील संघर्ष विसरून भाजपाचा बालेकिल्ला कायम राखतात ते बघणं औत्सुक्याचं ठरेल।